had done numericals on analysis of trusses. Number 1, ज्या सोपी गोष्ट आहे ते डायरेक्ट लिहून घेऊया आपण, एक्सप्लेन करायसारखं नाही त्या. Number 1, generally the method for analysis of trusses is not mentioned in the problem. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आपण सोडवायला घेतलाय तर त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम मेथड ऑफ जॉईंटनी सोडवा किंवा मेथड ऑफ सेक्शननी सोडवा असं पर्टिक्युलर मेन्शन केलेलं नसतं. ट्रस्टचं अनालिसिस दोन्ही मेथडनी होऊ शकतं. आर यू लिसनिंग? Yes, sir. ट्रस्टचं अनालिसिस, कुठल्याही ट्रस्टचं अनालिसिस मेथड ऑफ जॉईंटनी पण होऊ शकतं, मेथड ऑफ सेक्शननी पण होऊ शकतं. ठीक आहे, पण मेथड ऑफ जॉईंटनी तो प्रॉब्लेम सोडवा किंवा मेथड ऑफ सेक्शन्सनी सोडवा असं मेन्शन केलेलं नसतं. सेकंड पॉइंट, if we want to find out forces in all the members, कोणती मेथड वापरायला लागेल? If we want to find out forces in all the members. Hello? Yes, sir. Yes, sir. If we want to find out forces in all the members, which method should be used, joints or sections? Joints. बघा सेंटेन्स काय लिहिलंय, if we want to find out forces in all the members, comma, we should use the method of joints. Second point झालं ना? Yes, sir. Third point, if we want to find out the forces in given 2 or 3 members, comma, we should use the method of sections. चरण महारनवर आहेत का लेक्चरला? रोल नंबर 43. जॉइन आहेत फक्त. ठीक आहे, काय लिहिलं? वी शुड यूज द मेथड ऑफ सेक्शन. 2 किंवा 3 पर्टिक्युलर मेंबर मधले फोर्सेस फाइंड आउट करा असं जर म्हटलं असेल तर काय वापरणार? मेथड ऑफ सेक्शन्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट नंबर 4 ना? Yes, Yes, sir. हाँ. In both the methods, we should begin with finding out the support reactions.
Roll number 43. We should begin with finding out the support reactions. झालं? Yes, sir. Okay. Next point number 5 ना? Yes, sir. Yes, sir. Okay. आता जो मी पॉइंट सांगत आहे की कुठल्या मेंबर मधला फोर्स कोणत्या डायरेक्शनला अज्युम करायचा. आर यू लिसनिंग? सर्वांना ऐकू येतंय का? शाला कंटिन्यू. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर बघा, एखाद्या जॉईंटचं तुम्ही अनालिसिस करताय किंवा एखाद्या सेक्शनचं तुम्ही अनालिसिस करताय, फ्रेम कट केली असं अज्युम करून, तर तिथं समजा 3 मेंबर्स आहेत, तर त्याच्यामधले जे 3 फोर्सेस आहेत ते टेन्साइल अज्युम करायचे का कॉम्प्रेसिव्ह. ठीक आहे. तर याच्याविषयी बऱ्याच बुक्स मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, म्हणजे काल मी तुम्हाला एक प्रॉब्लेम एक्सप्लेन केला होता, आठवत आहे का? की जर इन्क्लाइन फोर्स असं वरून खाली येत असेल, एक मिनिट मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो इथं. हा समजा एक ट्रायंग्युलर ट्रस आहे आणि इथून जर असा फोर्स अप्लाय केला असेल, बरोबर आहे का, आणि इथून जर अशी सपोर्ट रिएक्शन असेल, तर मी तुम्हाला काय सांगितलं ते, हा जो फोर्स आहे हा तुम्ही कसा घेणार, टुवर्ड्स द जॉइंट. आठवतंय का? Yes, sir. कारण तो ह्या रिएक्शन फोर्सला जो व्हर्टिकल कंपोनंट बॅलन्स करेल. ठीक आहे. तर अशी मेथड काय बुक्स मध्ये सजेस्ट केली की म्हणजे फोर्सची डायरेक्शन तुम्ही लॉजिकली अज्युम करा. हा झाला पहिला मुद्दा. ठीक आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे आपण नॉर्मल सिच्युएशन मध्ये प्रॉब्लेम सोडवणं आणि एक्झामच्या प्रेशर मध्ये प्रॉब्लेम सोडवणं याच्यामध्ये फरक असतो ना. Yes, sir. ज्या चुका आपण नॉर्मली करत नाही त्या बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये होतात. तर याच्यासाठी मी थोडस सर्च केलं इंटरनेट वरती वगैरे. तर मी तुम्हाला सांगितलं की द थिंग्स विच आर गुड दे शुड बी ऍक्सेप्टेड फ्रॉम अदर्स. ठीक आहे. तर काल मी बरचसं याच्याविषयी म्हणजे प्रिपरेशन म्हणजे काय असतं लेक्चरचं लक्षात घ्या. हाऊ टू एक्सप्लेन हे प्रिपरेशन असतं. काय सांगायचं हे कधीच प्रिपेअर करावं लागत नाही, पण ते कसं सांगायचं हे प्रिपेअर करावं लागतं. तर मी त्या दृष्टीने काल बरेच व्हिडिओ पाहिले युट्यूब वरती. तर एक छान मला युट्यूब व्हिडिओ दिसला ट्रस्ट विषयी. मी त्याच्या लिंक पण दिले त्याच्यानंतर पीपीटी मध्ये. तुम्ही पण ते रेग्युलरली पहा, मी रिकमेंड करतोय म्हणून. ठीक आहे. त्यात काय म्हणजे माझी नाराजी नाही किंवा अपमान नाही ऍज अ टीचर. ज्या चांगल्या गोष्टी मिळतात त्या सर्वांनी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत, मे बी टीचर मे बी स्टुडंट. तर ती जी मेथड मी युट्यूब वरती पाहिली त्याच्यामध्ये असं सांगितलंय की लॉजिकल थिंकिंग कसं बॅलन्स होतंय कसं नाही हे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्या मेथड मध्ये काय सांगितलंय की तुम्ही सर्वच्या सर्व फोर्सेस हे टेन्साइलच अज्युम करा. आर यू गेटिंग? Yes, sir. टेन्साइल म्हणजे कसे, अवे फ्रॉम द जॉइंट. लक्षात येते का? Yes. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर एखाद्या फोर्सचा मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह, त्याचं साइन जर पॉझिटिव्ह आलं तर तो टेन्साइलच असेल. लक्षात येते ना? Yes. आणि आफ्टर कॅल्क्युलेशन जर एखाद्या फोर्सचं साइन निगेटिव्ह आलं तर तो टेन्साइल Compressive. नसेल. एवढं सिंपल लॉजिक त्यांनी सांगितलंय. इज दॅट गुड? Yes, sir. काय करायचं बघा, सर्वच्या सर्व फोर्सेस जॉइंट मधले अवे फ्रॉम द जॉइंट म्हणजे टेन्साइल अज्युम करा. सगळे कॅल्क्युलेशन कम्प्लीट करा. आफ्टर कॅल्क्युलेशन तो फोर्स जर पॉझिटिव्ह आला तर तो ऍज इट इज टेन्साइल आपल्या अझम्पशन नुसार आहे. आणि जर एखाद्या फोर्सचं साइन निगेटिव्ह आलं तर तो कसा असेल, कॉम्प्रेसिव्ह. एवढं सोपं लॉजिक त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. त्यामुळे पुढचा पॉइंट लिहा. पॉइंट नंबर किती, 6 ना? 5. 5. 5 मध्ये पहिल्यांदाच लिहा मोस्ट इम्पॉर्टंट अझम्पशन. पॉइंट नंबर 5 चं हेडिंग लिहा मोस्ट इम्पॉर्टंट अझम्पशन. तर ही अझम्पशन प्रत्येक टीचर स्टुडंटच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या एक्सप्लेनेशन नुसार हे अझम्पशन जे आहे डायरेक्शन कोणते अझ्युम करायची त्याला वेगवेगळे लॉजिक आहेत. ठीक आहे. जे मला सोपं वाटलं, योग्य वाटलं ते मी सांगतोय. ओके. बाकी शिक्षकांच्या दृष्टीने हे लॉजिक वेगळं असू शकतं. ठीक आहे. काय लिहिलं, मोस्ट इम्पॉर्टंट अझम्पशन लिहिलं का?
हॅलो, आवाज येतोय? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट लाईनला लिहा. मोस्ट इम्पॉर्टंट assumption मध्ये नेक्स्ट लाईन. assume that all the unknown forces at a joint bracket मध्ये or at a section bracket complete are tensile that is acting away from the joint. सर्वच्या सर्व अननोन फोर्सेस टेन्साइल आहेत असं अज्युम करा. सेकंड पॉइंट, आफ्टर कॅल्क्युलेशन्स if the sign for a force is positive, after calculation, if the sign for the force is positive, comma, it means that our assumption regarding the tensile force is correct. म्हणजे फोर्स अननोन फोर्स कॅल्क्युलेट करताना त्याचं साइन जर पॉझिटिव्ह आलं तर तो टेन्साइलच असेल. लक्षात आलं? नेक्स्ट लाईन. आफ्टर कॅल्क्युलेशन if the sign for unknown force comes negative, ऐकू येतं व्यवस्थित? Yes, sir. Okay. Sign Yes, for sir. the unknown force is negative, comma, it means that Negative. निगेटिव्ह नंतर कॉमा द्या. काय ऐकलेलं सेंटेन्स सांगा पुन्हा एकदा, आता मी पण विसरलो. After the calculation, if sign for unknown force comes negative, Unknown force comes negative, comma, it means that the particular unknown force is compressive. Full stop द्या. ह्या वाक्याचा अर्थ सांगा मला. आपण सुरुवातीला टेन्साइल फोर्स अज्युम केला, अननोन फोर्स कॅल्क्युलेट केला आणि त्याचं साइन निगेटिव्ह आला. याचा अर्थ काय? तर तो टेन्साइल आहे हे आपलं अझम्पशन बरोबर नाही. मग तो टेन्साइल नाही म्हणजे कसा असेल तो फोर्स? compressive. अर्थ लक्षात आला? Yes, sir. मॅग्निट्यूड तेवढंच राहणार आहे, फक्त साइन बदलतं. लक्षात आलं ना? Yes, sir. ओके, नेक्स्ट लाईनला लिहा. इफ
if the compressive force is to be used for further calculations, if the compressive force is to be used for further calculations, comma, it should be used along with its negative sign. Along with its negative sign. ठीक आहे. तर हा जो पॉइंट नंबर किती 5 होता ना, Yes. हा सर्वात महत्वाचा आहे आणि हा पॉइंट नंबर 5 म्हणजेच सर्व न्यूमरिकलचा ज्याला आपण ऍब्स्ट्रॅक्ट म्हणतो असं आहे. त्यामुळे सर्वांनी प्लीज आता अनम्यूट करा आणि काय समजले ते सांगा एकदम. सुरुवातीला मी प्रश्न विचारेन, तुम्ही फक्त उत्तर द्यायचंय. इज दॅट फाईन? Yes, sir. Yes, sir. बाकीचे आहेत का मीटिंग मध्ये? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. थांबा, मला एकदम मीटिंग मध्ये बघू द्या किती जण अनम्यूट करतात माझी पद्धत. सर्वांनी अनम्यूट करा एकदम. सर्वांनी अनम्यूट करा. येऊ द्या आवाज थोडा. Hello. कमीत कमी 8 ते 10 लोक आहेत जे अनम्यूट करत नाहीत, याचा अर्थ ते गायब आहेत. ओके, नाउ आय विल आस्क द क्वेश्चन. माय फर्स्ट क्वेश्चन, एम आय ऑडिबल? Yes, Sir. ओके, Yes, sir. सुरुवातीला अझम्पशन काय असेल? फोर्स कसा अझ्युम करणार? सर्वांनी बोला. Tensile. टेन्साईल. म्हणजे टुवर्ड्स द जॉइंट, अवे फ्रॉम द जॉइंट? Away from the joint. Away from the joint. अवे फ्रॉम द जॉइंट. आणि कॅल्क्युलेशन करणार, बरोबर आहे? Yes, sir. Yes, sir. आफ्टर कॅल्क्युलेशन जर फोर्सचं साइन पॉझिटिव्ह आलं, याचा अर्थ काय होतो? Tensile force. Tensile forces. टेन्साईलच आहे, बरोबर आहे? Yes, sir. ओके, दिस इज फर्स्ट पॉसिबिलिटी. आफ्टर कॅल्क्युलेशन समजा त्या फोर्सचं साइन निगेटिव्ह आलं, याचा अर्थ काय होतो? Compressive. कॉम्प्रेसिव्ह आहे, आपलं अझम्पशन चुकीचं होतं. आणि जर पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये तो फोर्स वापरायचा असेल नेक्स्ट जॉइंट मध्ये, तर तो फोर्स कसा वापरायचा आहे? अलॉंग विथ निगेटिव्ह साइन. समजलं सर्वांना? Yes, sir. ओके, हा जर पॉइंट समजला तर या चॅप्टर मध्ये शिकवण्यासारखं काही नाहीये. चला म्यूट करा प्लीज. ओके, मी जस्ट चेक केलं किती जण लक्ष देऊन ऐकतायत, तर एक 10-12 जण अनम्यूट केले नव्हते. ठीक आहे, डझंट मॅटर. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लेम बेस्ड ऑन मेथड ऑफ जॉइंट्स. तर ही एक प्रोसिजर आहे, ही थोडीशी लेंदी आहे. हिचा एक स्नॅपशॉट घ्या, नंतर गरज पडली तर लिहून काढा. याचा शॉर्ट फॉर्म पुढच्या स्लाइड वरती आहे. स्नॅपशॉट घेतलाय? Yes, sir. Yes, sir. yes, sir. ओके, आता हे पूर्ण प्रोसिजर लिहून घ्या. प्रोसिजर फॉर मेथड ऑफ जॉइंट्स. एनी डाउट टिल नाउ? No, sir. Okay, No, sir. write down procedure for method of joints. Yes, sir. Now we have understood this procedure. Okay, we'll implement it with the help of one problem. Okay, write down the problem. Draw the given diagram. So here we are given one perfect frame which is triangular.
one end is supported as hinged support, bottom la distoy. Other support is roller. One force is acting 10 Newton and length of each member is 1 meter. And what is the question? Find the magnitude and nature of forces in all the forces in members of the given truss. एक सॅम्पल प्रॉब्लेम आपण पाहतोय, एवढं सोपं एक्झाम मध्ये येणार नाही. सुरुवात आपण सोप्या प्रॉब्लेम पासून करतोय. युजिंग मेथड ऑफ जॉइंट्स हे देणं इट डिपेंड्स अपॉन द पेपर सेटर. तो जर माणुसकीचा असला तर तो मेन्शन करेल मेथड ऑफ जॉइंट्स. अदरवाइज ऑल द फोर्सेस म्हटल्यानंतर आपण कोणती मेथड वापरायची? मेथड ऑफ जॉइंट्स. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. You can give names to the points. Suppose this is point A on left hand side, point B on the right hand side. Let us say the topmost point is C. Perfect frame with 3 members. Length of each member is 1 meter. If length of all the members is equal, it means that it is an equilateral triangle and angle with the horizontal should be 60 degrees. Am I right? Yes, sir. Yes, sir. Yes. तर तिन्ही मेंबरची लेंथ इक्वल असेल तर तो इक्विलेटरल ट्रायंगल होतो आणि अँगल हा 60 डिग्रीज असला पाहिजे. ओके, मगाच्या प्रोसिजर मध्ये फ्री बॉडी डायग्राम हा शब्द आला होता ना? Yes. Yes, sir. Yes, sir. डू यू रिमेंबर द मीनिंग ऑफ फ्री बॉडी डायग्राम? Yes, sir. फ्री बॉडी डायग्रामचा अर्थ काय होतो? तर तो ऍक्च्युअल मेंबर किंवा जे काय आहे सपोर्ट्स हे रिमूव्ह करायचे, बरोबर का? आणि तो जो जॉइंट आहे तो सेपरेट आयसोलेट केला असं अझ्युम करायचं आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस जे आहेत ते कन्सिडर करायचे, रिप्रेझेंट करायचे. अंडरस्टूड? दॅट इज द मीनिंग ऑफ फ्री बॉडी डायग्राम. ओके, नाउ आय वांट आन्सर्स फ्रॉम ऑल ऑफ यू. आपल्याला लिमिटेड फोर्सेस 2-3 फाइंड आउट करायचे का सगळेच करायला सांगितलेत? सगळे सांगितलेत. सगळे. सगळे. म्हणजेच मेथड ऑफ जॉइंट वापरायचे. हा मुद्दा सर्वांना क्लिअर आहे? Yes, sir. Sir. ओके, स्टेप नंबर 1 काय सांगा? आता लिहिलेली. Support reaction. Find out the support reaction. Reaction. So before finding the support reaction, we need to understand the nature of support reaction. काल आपण रिव्हिजन घेतली होती. तर पॉइंट ए ला जो सपोर्ट आहे हा कसा आहे? हिंज्ड आहे, बरोबर आहे ना? हिंज्ड सपोर्टला किती रिएक्शन असतात? 2. आठवतंय का? 2. So one will be horizontal. Horizontal, Vertical. vertical. Second. व्यवस्थित प्रॉपर एरो दाखवतो मी. एकच मिनिट हा. So there will be 2 forces acting at point A. बरोबर आहे का? First force will be horizontal and the other force will be Vertical. vertical. काय नाव द्यायचे यांना? पूर्वी आपण कसे देत होतो आठवतंय का? RAX, RAX, RAY असे देत ना? RAX will be the horizontal force and RAY will be the vertical force acting at point A. बरोबर आहे? Similarly, म्यूट करा प्लीज. How many reactive forces will be at point B? B is roller support, so there will be only one force 1 vertical. at point B,
RB. and we'll call it RB. as काय म्हणायचं त्याला RB म्हणूया. RB. ठीक आहे. नेक्स्ट लॉजिकली बघा, व्हर्टिकली डाउनवर्ड फोर्स एकच आहे 10 किलोन्यूटन, बरोबर आहे ना? Yes. आणि व्हर्टिकली अपवर्ड दोन फोर्सेस आहेत, RAY आणि RB. तेव्हा हे दोघांचं मॅग्निट्यूड 5 किलोन्यूटन इच, 5 किलोन्यूटन इच हे मिळणार आहे, पण ते आपल्याला दाखवावं लागेल, बरोबर आहे? हाऊ मेनी हॉरिझॉन्टल फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द ट्रस? ओनली वन, RAX, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. RAX चे सुद्धा मॅग्निट्यूड 0 येणार आहे. आठवतंय का? आपण बऱ्याच वेळ सोडवलं पूर्वी हे. Yes. Yes, sir. म्हणजे बघा, आपण मूवीज वगैरे पाहतो, बरोबर आहे का? आणि विलन असतो आणि विलनच्या मागे 2-4 त्याचे चमचे असतात, बरोबर आहे? त्यांचं काम काय असतं? मार खाणं एवढंच काम असतं का ना हिरोकडनं? तसाच हा RAX आहे, बरोबर आहे ना? Yes, sir. तो बऱ्याच वेळेला झिरोच येतो. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करा. सपोर्ट रिएक्शन RAX दाखवा, RAY दाखवा आणि RB दाखवा. राईट डाउन. सोल्युशन दाखवले सगळे फोर्सेस. Yes, sir. Write down Yes, sir. as we have to find out all the forces we shall use the method of joints. Write down step number 1. Calculate the support reactions at A and B. I think now we should not mention 2 reactive forces at A, 1 reactive forces at B. We have already understood these things. ते आता परत लिहायची गरज नाही ना? No, sir. Okay, calculate the support reactions at A and B. तर सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करताना आपण नॉर्मली 3 कंडिशन वापरतो, बरोबर आहे? कोणकोणत्या? समेशन Fx इक्वल टू 0, समेशन Fy इक्वल टू 0 आणि समेशन M इक्वल टू M equal to 0. 0. ठीक आहे. तर सुरुवात तुम्ही समेशन Fx ने केली तरी चालेल किंवा समेशन M ने केली तरी चालेल. समेशन Fy इक्वल टू 0 ऐकताय ना? Yes, sir. समेशन Fy इक्वल टू 0 अशी आपल्याला सुरुवात करता येईल का हो? नाही येणार. कारण का? व्हर्टिकल फोर्सेस मध्ये अननोन 2 आहेत, बरोबर ना? कोणकोणते? RAY इज फर्स्ट अननोन and RB इज सेकंड अननोन. त्यामुळे सुरुवात केली तरी चालेल, पण आपल्याला उत्तर मिळणार नाही, बरोबर आहे ना? Yes. त्यामुळे समेशन Fy इक्वल टू 0 ही आपली थर्ड स्टेप असेल. मग फर्स्ट स्टेप मला सांगा, समेशन Fx ने सुरुवात करायची का समेशन M ने करायची? FX. Summation FX. ठीक आहे. Summation M. कसे सुरुवात करा, उत्तर तेच मिळेल. युजिंग द फर्स्ट कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. कोणती कंडिशन आहे? Summation Fx is equal to 0. समेशन Fx इक्वल टू 0. तर हॉरिझॉन्टल फोर्स एकच आहे, कोणता? RAX इज इक्वल टू 0. 0. ठीक आहे. नेक्स्ट, using the second condition of equilibrium,
हे फास्ट जातोय, काय शिकवायसारखं नाहीये, बरोबर आहे ना? चालेल ना? Yes, sir. Yes, sir. पण मागच्या चॅप्टर मध्ये आपण हेच केलं, युजिंग द सेकंड कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम Summation M is equal to समेशन 0. ऑफ एम M. कोणत्या पॉइंटला घ्यायचं? A. At point A. A. ऍट पॉइंट ए घ्यायचं. मग हा डाऊट विचारला होता एका स्टुडंटनी, तर याचं उत्तर बघा पुन्हा एकदा. ए ह्या पॉइंटला दोन अननोन आहेत, कोणकोणते? आर ए एक्स आणि आर ए वाय. Y. त्यामुळे जर तुम्ही पॉइंट ए ला मुवमेंट घेतलं तर हे दोन्ही अननोन इलिमिनेट होतील व्हाईल टेकिंग द मुवमेंट. अंडरस्टूड? Yes, sir. त्यामुळे मुवमेंट हे आपल्याला ए ला घ्यावं लागेल. बी ला घेतलं तर काय प्रॉब्लेम होईल? बी ला घेतलं तरी चालू शकेल, कारण आर एक्स हा बी मधून पास होतोय. ठीक आहे, लेट इट बी. आपल्याला सवय लागली मोमेंट ऍट ए घेतोय आपण. सांगा आर ए एक्स चं मोमेंट किती आहे? व्यवस्थित लिहूया आपण, गडबड करा नको. आर ए एक्स इंटू 0 प्लस R A R Y A Y into 0. Zero. Moment of these two forces is 0 as both of them are passing through point A. Now the third force we are going to consider is 10 Newton force. Its moment about A will be clockwise or anti-clockwise? clockwise. It will be Clockwise. Therefore, we'll give plus sign. Magnitude of the force is 10 multiplied by its perpendicular distance from A has to be how much? Half. 0.5. Correct. So this is the moment of the third force, 10 into 0.5. Now only one force is remaining, that is RB, and moment of RB about point A has to be clockwise or anti-clockwise? Anti-clockwise. So we'll give negative sign. Magnitude of the force RB multiplied by its distance has to be 1 meter. So this is left hand side, summation M about point A. Right hand side is equal to 0. This will give you the value of unknown force RB. It will come to be 5. 5. Unit is kilonewton for all the forces. Then using Summation Fy is equal to 0. correct the third condition of equilibrium. Have you noted one thing? हे वाक्य मी पुन्हा पुन्हा लिहितो, शॉर्टकट मारत नाही. बरेच लोक काय करतात, नुसते कॅल्क्युलेशन करतात आणि सोडून देतात, तर ती सवय चुकीची आहे. एक्झाम जर तसं केलं, एक्झाम ऑफलाईन होणारच नाही, सोडून द्या. फक्त उत्तर टिक करायचे, सवय लागली असते बोलायची. बट इट इज अ गुड हॅबिट. The representation should be good at least in the notebook. Using the third condition of equilibrium, कोणती हो? Summation Fy equal to 0. Now sum up all the vertical forces using proper sign convention. So RAY is vertically upward, it has to be positive, minus 10 as it is downward force, plus B. RB is upward force. This is left hand side, right hand side equal to 0. This will give you the magnitude of unknown force RB. Once again it will RAY, sorry, RB is already calculated. RAY is the unknown. Its magnitude comes to be 5 kilonewton. So this is step number 1. What is step number 1? Calculate the support reactions. Is that clear? Yes. याच्यामध्ये रिपीट करण्यासारखं काय नाहीये, बरोबर आहे? Yes, sir. ठीक आहे. इथं फक्त मॅग्नेट्यूडला RAY 5 किलोन्यूटन, म्हणजे काय आता पुढचे कॅल्क्युलेशन आपल्याला सोपे जातात. आणि RB पण किती आला? 5 किलोन्यूटन. जे फ्री बॉडी डायग्राम काढताना काय होईल? मिनिमम एफर्ट लागतील आपल्याला. सॉरी, काय होतं हे? सोडून जा. नेक्स्ट, चला प्रोसिजर लिहून घेतली ती वाचा आता. व्हॉट शुड बी द नेक्स्ट स्टेप?
Calculate the force. Unknown force. काय सांगितलं? Unknown force काढायचा. अननोन फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्यासाठी काय करायचंय? फ्री बॉडी डायग्राम हा शब्द आला असेल ना? Yes. Yes, sir. ती स्टेप वाचा ना मग. आता जॉईंट असा सिलेक्ट करा ज्या ठिकाणी किती अननोन फोर्सेस पाहिजेत? 2. दोन पाहिजेत. बरोबर आहे. आता पॉइंट ए कन्सिडर करा. ठीक आहे. नोन फोर्सेस किती आहेत? 2. RAX इक्वल टू 0, RAY इक्वल टू 5. हे 2 नोन फोर्सेस आहेत. बरोबर आहे ना? Yes. आणि आता ए पासून 2 मेंबर आहेत. कोणते कोणते? AB आणि AC. बरोबर आहे का? Yes, sir. तर हे दोन्ही फोर्सेस आपण कसे अज्युम करतोय? टेन्साइल का कॉम्प्रेसिव्ह? Tensile. टेन्साइल अज्युम करतोय, म्हणजेच अवे फ्रॉम पॉइंट ए. आता शांत चित्ताने ऐकून घ्या. आर यू लिसनिंग? Yes, sir. तर FAB म्हणा, फोर्स ऍक्टिंग फ्रॉम ए टू बी. हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे. बरोबर आहे ना? आणि तो आपण कसा अज्युम केलाय? टेन्साइल. बरोबर आहे का? Yes, sir. FAC हा सुद्धा आपण अज्युम केलाय. कसला फोर्स? Tensile. टेन्साइल अवे फ्रॉम पॉइंट ए. बरोबर आहे. आणि या कंडिशन मध्ये आपल्याला जॉइंट ए ची फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे. लक्षात येत आहे? त्यामुळे लिहा आता नेक्स्ट पॉइंट. कन्सिडर जॉइंट ए. आय मस्ट मेन्शन वन थिंग. काही लिहिण्यापूर्वी बघा. तर ए पासूनच सुरुवात करा असा काय नियम आहे का? नाही. जिथं एक नोन फोर्स आहे आणि 2 अननोन आहेत अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही सुरुवात करू शकता आणि तुम्हाला उत्तर तीच मिळतील. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तर सुरुवात कुठूनही केली तरी चालते. फक्त कंडिशन महत्वाची काय? कमीत कमी एक नोन फोर्स पाहिजे ज्या जॉइंट पासून तुम्ही सुरुवात करताय तिथं, आणि अननोन किती पाहिजे? जास्तीत जास्त 2. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे तुम्ही समजा बी ला सुरुवात केली तर आरबी हा तुमचा नोन फोर्स आहे. बरोबर आहे का? आणि अननोन किती आहेत? 2. येस ऑर नो? Yes. समजा सी पासून सुरुवात केली, 10 किलो न्यूटन हा नोन फोर्स आहे. अननोन किती आहेत? पुन्हा एकदा 2. 2. त्यामुळे तुम्ही बी ला सुरुवात केली तर चालेल, सी ला सुरुवात केली तर चालेल. कंडिशन नोन फोर्स शुड बी ऍटलीस्ट 1, अननोन फोर्स शुड बी मॅक्सिमम 2. खूप वेळा सांगितलं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Consider joint A. Draw its free body diagram. FBD. जॉइंट ए पासून आपण सुरुवात करूया. त्याची फ्री बॉडी डायग्राम आपल्याला काढायची आहे. ओके. Tell me about the free body diagram now. पॉइंट ए पासून पहिला येणारा फोर्स कुठला? RAX. RAX. दुसरा वर्टिकल फोर्स कुठला आहे? Yes, sir. RAY. RAY. हे 2 रिएक्शन झाले. बरोबर आहे. तिसरा फोर्स कसा आहे? FAB. B. Is also horizontal. Okay. And Yes. FAC is inclined and we have assumed it to be away from point A. Free body diagram kada. Name all the forces. So the first force is RAX. Second is
RAY. Third one is FAB. AB, Next is FAC. AC, FAB, FAC, these are the two unknowns. We have assumed them to be tensile, that is acting away from joint A. A, या दोघांना away from the point आपण घेतलेलं आहे. Consider joint A, याला point number 2 म्हणा. पहिला point काय होता? Support reactions. ठीक आहे. Now read the procedure. Free body diagram काढली आपण. आता काय करायचं? Use summation fx equal to 0 and summation fy equal to 0. Okay, my first question, या सिच्युएशन ला हा summation fx equal to 0, summation fy equal to 0 वापरायचं आहे. My question, can we directly use these conditions at this point or we should do something? Resolve. Hello? Inclined force resolve. Resolution of inclined force. Resolve हे करायचं. पेज resolve करायचं. Thank you very much. खूप आनंद वाटला बाळांनो. You are not in a hurry to get the answers. So this is a very good quality. बरोबर सांगितलेलं तुम्ही. तर समेशन fx इक्वल टू 0 म्हणजे आपण सर्व हॉरिझॉन्टल फोर्सेसचा हिशोब करणार आहे. समेशन fy इक्वल टू 0 म्हणजे आपण सर्व व्हर्टिकल फोर्सेसचा हिशोब करणार आहे. तर त्यापूर्वी आपल्याला एन्श्योर काय करायचंय? Each and every force it should have its components along x and y axis. Means we have to ensure काय ensure करायचंय? Resolution of the inclined forces. Is that clear? Yes, sir. बघा, this is the horizontal component of FAC. The free body diagram मध्येच दाखवा तुम्ही. This is vertical component of FAC. Mention the angle in free body diagram. How much? 60 degrees, na? Yes. And also mention the magnitude of the components. Horizontal component असेल FAC into Cos. cos of Cos. 60 degrees. आणि vertical component असेल FAC, FAC, sin 60. correct, into sin of 60. So right here, before using the conditions of equilibrium, resolve the inclined force. कोणता inclined force? FAC. बरोबर आहे का? Resolve the inclined force FAC. FAC. आणि आता यूज करा कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. इथून पुढे सोपं आहे. आता पहिल्यांदा कुठले वापरताय? Summation लॉजिकली बघा, समेशन fx इक्वल टू 0 जर वापरला, rax माहिती आहे आपल्याला, बरोबर का? Yes. FAC cos 60 हा पण आपल्याला मिळेल व्हॅल्यू. नाही, FAC हा अननोन आहे, FAB हा पण अननोन आहे का नाही? त्यामुळे समेशन FY. एक मिनिट, सर्वांनी ऐका पहिल्यापासून. आर यू लिसनिंग? Yes. Yes, sir. डायग्राम पहा. RAX माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे. FAB हा नोन आहे, नाही. अननोन आहे? Unknown. Unknown. FAC cos 60 हा सध्या अननोन आहे. Unknown.
त्यामुळे जर तुम्ही समेशन एफ एक्स इक्वल टू 0 वापरलं तर 2 अननोन असतील. येस ऑर नो? Yes, sir. त्यामुळे सुरुवातीला समेशन एफ एक्स इक्वल टू 0 वापरून आउटपुट मिळणार नाही. नाही. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला काय वापरावं लागेल आता? समेशन एफ वाय इक्वल टू 0 वापरावं लागेल. 0. 0. समेशन एफ वाय इक्वल टू 0 वापरलं तर बघा व्हर्टिकल फोर्सेस आर ए वाय हा आपल्याला माहिती आहे 5 किलो न्यूटन Yes. आणि एफ ए सी साइन 60 हा अननोन असेल हा. जो आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. बरोबर आहे? त्यामुळे सुरुवातीला कोणती कंडिशन वापरणार? Summation F5. Summation F5. ओके, राईट डाऊन. काय करतो लक्षात येतं? लॉजिक लक्षात येते ना? Yes, sir. Yes, sir. यूज द कंडिशन समेशन एफ वाय इक्वल टू 0 कॉमा कुठे वापरायचे? ऍट पॉइंट ए. पहिला प्रॉब्लेम आहे त्यामुळे शिस्तीतल्या सगळं प्रॅक्टिस झाल्यानंतर याची गरज पडणार नाही. आर ए वाय हा कसा फोर्स आहे? अपवर्ड, Positive. त्यामुळे तो पॉझिटिव्ह आला. बरोबर आहे? एफ ए सी आपण Positive. ठरवून ऍझ्युम केलेला आहे आणि आपल्याला माहिती की ऍझम्पशन कॅन बी राईट ऑर रॉंग, मग अशी चर्चा केली आपण. पण ऍज पर द ऍझम्पशन तो कसा आहे? फर्स्ट क्वाड्रंट मधला आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट कसा आहे? Positive. पॉझिटिव्ह ऍज पर द ऍझम्पशन. त्यामुळे त्याला आपण पॉझिटिव्ह साइन द्यायला लागेल बरं का? प्लस एफ ए सी इंटू साइन 60. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. एवढे दोनच व्हर्टिकल फोर्स आहेत. राइट हँड साइड इक्वल टू 0. Substitute the values. RAY is 5 1 7. plus FAC into sin 60 is equal to 0. आता डायरेक्ट मला उत्तर सांगा FAC चं. FAC is equal to काय येईल? minus 5. असं एक स्टेप ऍड करू. minus 5 divided by sin of 60. 60. किती उत्तर येतं FAC चं? minus 5.7735. 7735 किलो न्यूटन. आणि नेक्स्ट स्टेप तुम्हाला आता माहिती आहे. FAC माहिती झाला. FAC माहिती झालं म्हणजे दोन्ही कंपोनंट माहिती झाले. येस ऑर नो? Yes. फक्त साइन कॉस्ट ने मल्टिप्लाय करायचं. सो राइट डाउन यूज द कंडिशन. कोणती वापरायची? समेशन Fx is equal to 0. fx equal to 0 at point A. Now write down all the horizontal forces. So RAX is 0. बरोबर आहे का? RAX 0 आहे ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Any other horizontal force? Plus FM. FAB. FAB. आपण त्याला टेन्साइल ऍझ्युम केलाय आणि ऍज पर द ऍझम्पशन अजून एक हॉरिझॉन्टल कंपोनंट कोण आहे? FAC Cos 60. cos 60. राइट हँड साइड इज 0. बरोबर आहे? आता बघा FAB इज अननोन. इज इट करेक्ट? Yes. प्लस Yes, sir. आता मगाशी ज्या स्टेप्स लिहून दिल्या त्याच्यामधले शेवटचे 2 वाक्य वाचा बरं. जर एखाद्या फोर्स मॅग्नेट्यूड निगेटिव्ह मिळाला असेल आणि तो जर तुम्हाला फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये लागत असेल तर काय करायचंय? Negative sign with negative sign घ्यायचा. तो अलॉंग विथ निगेटिव्ह साइन वापरायचा आहे. अंडरस्टूड? Yes, sir. त्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर जे प्लस आहे ते आपण समेशन एफएक्स मधलं वापरलंय. पण आता FAC ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. मग ती 5.77 टाकायची का -5.77 टाकायची? हॅलो. Yes, sir. आता जी FAC ची व्हॅल्यू लिहायची आहे FAC इंटू cos 60 लिहायचंय ना? हा. FAC ची व्हॅल्यू ही 5.77 लिहायची का -5.77 लिहायची?
minus It should be minus. It should be along with negative sign. Is that clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So substitute the value of FAC minus 5.7735 into cos 60 as it is. Right hand side equal to 0. This will give us the value of FAB. 2.88675. It is plus. आता plus sign न विसरता लिहायचं. Okay? किती आहे? 2.8867 किलो न्यूटन. Newton. ठीक आहे. आता मागाच्या प्रोसिजर मध्ये आपण लिहिलं होतं की एखादा फोर्स जर पॉझिटिव्ह येत असेल तर याचा अर्थ तो कसा आहे हो? टेन्साईल फोर्स आहे, बरोबर आहे. इथं मेन्शन करा FAB हा टेन्साईल फोर्स आहे विच इज ऍज पर आवर ऍझम्पशन. बट आता वरच्या लाईनला जावा आणि इथं रिमार्क काय लिहावं लागेल? FAC कसं आहे? कॉम्प्रेसिव्ह. इज इट क्लिअर? Yes, sir. तर हीच प्रोसिजर आता तुम्हाला रिपीट करायची. कुठं करायची सांगा? बी ला रिपीट करायची का सी ला? बी ला करूया माझ्या मते. स्नॅपशॉट घेता याचा काय डाऊट असेल तर, जर चुकून कॅल्क्युलेशन वगैरे काय गडबड झाली असेल तर स्नॅपशॉट घ्या. Yes, sir. आणि एक छोटीशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्हाला माहिती हे जे टाईप केलेलं असतं हे युट्यूब लेक्चर मध्ये राहतं पण पीपीटी मध्ये येत नाही. त्यामुळं जे लोक रेग्युलर स्नॅपशॉट घेतात त्यांनी ते एकदा मला व्हॉट्सअपला पाठवून द्या, म्हणजे काय करता येईल मग ते पीपीटी मध्ये पण ऍड करता येतील. परत कुठे टाईप करत बसू एवढं. कोण घेतं रेग्युलर स्नॅपशॉट? हॅलो, कोण घेतं रेग्युलर स्नॅपशॉट? कोण घेतं? हॅलो, सगळेजण ठीक आहे. मग कुणीतरी एकाने रिस्पॉन्सिबिलिटी घ्या मला सगळे स्नॅपशॉट पाठवायची, मग ते मी नंतर पीपीटी मध्ये ऍड करेन पण नेक्स्ट संडेला. आता काय आठवडाभर मला वेळ मिळणार नाही म्हणून मी आताच थोडस कव्हर करतो सिलेबस. ओके, स्नॅपशॉट घेत राहा. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके, आता येणार आपला पॉइंट नंबर 3, बरोबर आहे का? Yes, sir. चला काय लिहायचं सांगा? पॉइंट नंबर 3, बरोबर ना? Yes. Consider free body diagram of काय हो? Joint B ना? Yes, sir. So this is joint A. ऑनलाईन मध्ये लिहिण्याचा हा धोका असतो, ते सगळं निघून जातं. हा B आहे, बरोबर ना? वरच्या पॉइंट C म्हटलंय ना? दिस इज C. Yes, sir. कलर बदलू आहे. चला बी ची फ्री बॉडी डायग्राम आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. बिफोर यू ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम, लक्ष आहे की सर्वांचं? Yes, sir. तर बघा आपण फोर्सेस कसे अझ्युम केलेले आहेत लक्षात घ्या. ते ऍज पर ऍझम्पशनच कंटिन्यू करायचं आहे सगळं, बरोबर का? मधूनच ऍझम्पशन बदलायचं नाही. तर हा FAB, नीट लक्ष द्या प्लीज, डोंट राईट एनिथिंग. FAB आपण कसं अझ्युम केला होता? अवे फ्रॉम A. सर तुमचा आवाज मधूनच बंद होतोय. हा सर, मधूनच येत नाही. आवाज बंद होतो. सर असंच होतंय. आवाजच येत नाही. It may be temporary problem. So I will write most of the things. FAC, how it was assumed?
अवे फ्रॉम ए. इज इट करेक्ट? Yes, sir. आणि एफ ए बी हा पण कसा अजून केला होता आपण? अवे फ्रॉम ए. मग त्याच मेंबर मधले दुसरे फोर्सेस कसे असतील? इन लाईन विथ द ऍझम्पशन. तर सी पासून येणार जो एफ एस सी म्हणा किंवा एफ सी ए म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, इट विल बी टुवर्ड्स ए. आज बहुतेक सुट्टी आहे, मला हे सर्व उघडून राहिले. सुट्टी आहे. संपणार आहे लेक्चर, नाराज होऊ नका. ओके, शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. We are working for a better cause. Please understand. नाराज होऊन शिव्या देऊ नका, लहान लहान लेकरं बाळ आहेत आमची. हा, तुमच्या परीक्षेसाठी नाही, चाललेलं sir. आहे. Just joking, just joking. Okay. Now we'll consider the free body diagram. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला अजून काय करायचं बघा. लगेच नाही रे बाळा, वी आर सिंगल युनिट. काय त्यात नाराज व्हायची गरज नाही. तुम्ही पण नाही, मी पण नाही. वी आर वन टीम. त्यामुळे थोडस तरी इंटरॅक्शन आपलं पाहिजे ना. ओके. तर बी पासून ऍक्ट होणारा फोर्स आपल्याला अज्युम करायचा आहे. तर तो पुन्हा एकदा कसा असला पाहिजे? अवे फ्रॉम बी. टेन्साइल आपण अज्युम करणार आणि नंतर चेक करणार वेदर इट इज राईट ऑर रॉंग. सो एफ बी ए वी आर गोइंग टू अज्युम अवे फ्रॉम ए. त्याला अपोजिट एक फोर्स असा असेल BC सर. BC सर. एफ सी ए. तर बीसी येणार ना. बीसी बीसी करेक्ट. एफ बी सी आणि त्याला अपोजिट कोण असेल? FCB. एफ FCD. सी बी. B. B. सी टू बी ना. तर हे Yes, सर्व sir. एरोज, हा. सर्व फोर्सेस रिप्रेझेंट करा आपल्या ट्रस मध्ये आणि मग आपण फ्री बॉडी डायग्राम काढूया पॉइंट बी साठी. करता रिप्रेझेंट? Yes, sir. सर डायग्राम परत काढायचा आणि परत हे सगळे नाही represent नाही नाही, करायचे. गिव्हन जी डायग्राम तुमची आहे का नाही हा. त्याच्यामध्येच काढा. सारखं रिपीट करू नका हे. ते पण पण सर सांगतो. त्यात आधीच आपण हे केलेलं आहे ना. नाही नाही, फोर्सेसचे डायरेक्शन फक्त दाखवायचे ना, बाकी काय करायचं. तुमची डायग्राम अशी दिसणार ना, इथं आर ए एक्स असणार आहे, इथं आर ए वाय असणार आहे, बरोबर आहे का? आणि इथं आर बी असणार आहे. फक्त एरोज दाखवायचे बाळांनो. ओके सर. एक 10 मिनिटात संपेल. Yes, sir. ओके. आता काय करायचंय? कन्सिडर फ्री बॉडी डायग्राम ऍट जॉइंट बी ना. Yes. सांगा बी ची फ्री बॉडी डायग्राम कशी असेल? Resolve FBC. हा थांबा. बी पासून पहिला फोर्स कुठे हो? लेफ्टला, बरोबर आहे ना. नंतर रिएक्टिव्ह फोर्स कसा आहे? रिएक्टिव्ह फोर्स अपवर्ड, बरोबर आहे का? आणि तिसरा फोर्स कसा आहे? Inclined. ओके. तर याच्यापैकी दोन फोर्सेस हे कसे आहेत? नोन आहेत, बरोबर ना. Yes, sir. Yes. हा कुठला फोर्स आहे? आर RB. आर बी.
नंतर FBA बघा मॅग्निट्यूड तेवढंच आहे त्याचं FAB एवढं, बरोबर आहे का? Yes. पण त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? टुवर्ड्स लेफ्ट. आर यू गेटिंग? Yes, sir. And the third force is FBC. And as per the assumption, it is acting away from point B. Only 3 forces. याच्यापैकी नॉन RB आहे का आपल्याला? आहे. Yes. FBA माहितीये कारण त्याचं मॅग्निट्यूड कुणा एवढं असणार आहे? AB एवढंच असणार, बरोबर आहे ना? So the only unknown force is FBC. FBC. As it is inclined force, we need to resolve it. FBC ला रिझॉल्व करा. कंपोनेंट्स वगैरे लिहा त्याचा अँगल पण 60 असेल का ना? FBC cos 60. Cos 60. आणि FBC sin 60 हा व्हर्टिकल कंपाऊंड असेल आणि मध्ये कोण आहे? FBC. कुठली एक कंडिशन वापरा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ FBC. कोणती वापरणं फायदेशीर हो? समेशन FY वापरायचं, समेशन FX? Summation FY. समेशन FY सर्वांनी सांगा कोणती कंडिशन वापरायची? FY. समेशन FY इक्वल टू 0. ठीक आहे. यूज कंडिशन समेशन. Minus 5.7735. एक मिनिट हा, फक्त आपण व्हॅल्यूज लिहूया, देन विल टॉक अबाउट द आन्सर. थोडस वेट करा प्लीज. RB it is upward force, so it will be positive. Okay, Yes. then as per the assumption, component of FBC has to be upward. FBC into sin किती? 60. 60. दोनच अपवर्ड फोर्स आहेत ना, इक्वल टू 0. RB ची व्हॅल्यू किती आहे? 5 ना? Minus 5 plus FBC into sin 60 is equal to 0. This will give us the value of FBC. It will come negative. किती येतं negative? minus 5.75. Minus 5.77. 7.735. हा सगळं सेमच आहे, त्यामुळे व्हॅल्यू तीच होणार किलो न्यूटन. आणि इमिडिएटली इथे काय मेन्शन करणार आपण? कॉम्प्रेसिव्ह फोर्स. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. बघा आता FBC माहिती म्हणजे FCB माहिती झाला, बरोबर आहे? Yes. म्हणजे BC मेंबर मधले सगळे फोर्सेस मिळाले. FAB माहिती आहे म्हणजे FBA मिळाला. Yes. FAC माहिती आहे म्हणजे FCA मिळाला. इज दॅट क्लिअर? Yes. सो राईट डाऊन. शेवटी काय करायचं आपल्याला? समरी लिहायची आहे. ठीक आहे. राईट डाऊन लास्ट पॉइंट. समरी ऑफ ऑल forces in tabular form. एका टेबल मध्ये फोर्सेस ची समरी लिहायची आहे. याच्यामध्ये तुम्ही रिएक्टिव्ह फोर्सेस नाही लिहिलं तरी चालू शकते, लिहिले तर चांगली गोष्ट आहे, कारण तपासणाऱ्या माणसाला वन स्ट्रोक मध्ये सगळं बघायला मिळेल. ठीक आहे. पण बेटर वे फोर्सेसच लिहितात. तर टेबल लिहा, सिरियल नंबर,
serial number, then name of the force. ठीक है. Next is nature of force. Nature of force मध्ये काय लिहिणार आपण? कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साइल. समजलंय ना? And last column of the table should be magnitude. आता एकदा नेचर ऑफ द फोर्स लिहिलं तुम्ही कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साइल, तर मॅग्निट्यूड मध्ये काय लिहिणार? फक्त व्हॅल्यू लिहिणार, प्लस मायनस लिहायची गरज नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. सो फर्स्ट फोर्स कोणता कॅल्क्युलेट केला तर सांगा. RB. नाही नाही, रिएक्टिव्ह फोर्सेसची गरज नाही म्हटलं मी. मेंबर्स मधले फोर्सेस सांगा. FSC. FAC काढला होता ना पहिला? Yes, sir. AC. ठीक आहे. याचं उत्तर पॉझिटिव्ह आलं तर निगेटिव्ह आलं तर? Negative. निगेटिव्ह आलं तर. Negative. म्हणजे नेचर काय लिहिणार? कॉम्प्रेसिव्ह का टेन्साइल? Compressive. Compressive. कॉम्प्रेसिव्ह. ठीक आहे. व्हॉट आर द मॅग्निट्यूड? 5 पॉइंट ना? 5.77. 77 5. 35 हा. किलोन्यूटन. या पद्धतीने कंप्लीट करा टेबल. सेकंड फोर्स वी हैव कैलकुलेटेड वाज FAB. B. FAB. FAB. Tensile. Tensile. Positive. तो पॉझिटिव्ह आला तर त्यामुळे आपण लिहिणार टेन्साइल. करेक्ट. टेन्साइल फोर्स मॅग्निट्यूड माझा तर तेवढंच येईल. 2.8867. 2.8867. FAB च ना? हा. 0.88 67 667 किलोन्यूटन. थर्ड फोर्स BC. FBC. पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यानुसार सांगा. कॉम्प्रेसिव्ह टेन्साइल. कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह होता ना? Yes, sir. मॅग्निट्यूड 5.77. Same. तर प्रत्येक मेंबर मधला फोर्स आपल्याला मिळालेला आहे. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय झाला तो? टुवर्ड्स द पॉइंट. अंडरस्टूड? Yes. आणि टेन्साइल म्हणजे अवे फ्रॉम द. Away from the. ठीक आहे. तर शेवटी एकच काम आहे होमवर्क म्हणून. काय करायचं? हा जो सध्या डायग्राम दिसते का, त्याच्यामध्ये आपण काय केलं हो? सगळे फोर्सेस अवे फ्रॉम ए दाखवले, बरोबर आहे ना? तर ते करेक्शन करून दाखवायचे आहे. करेक्शन मध्ये काय होईल सांगा मग? FAC हा कसा येईल? टुवर्ड्स ए. अंडरस्टूड? Yes, sir. FBC हा कसा येईल? Towards point. Towards. तर हे जे एरो तुमच्या ऍझम्पशन नुसार आहेत बरं का, त्याच्यामध्ये करेक्शन करून शेवटी ही डायग्राम काढायची आहे. दॅट विल बी होमवर्क फॉर यू. ओके. Yes, sir. Have you understood the procedure? Yes, sir. एका मिनिटात सांगा पटकन काय काय केलं. Initially we have found out support reaction, then we have considered the first joint A. बरोबर आहे. फ्री बॉडी डायग्राम काढली. अननोन फोर्सेस कसे घेतले? अवे फ्रॉम द पॉइंट. बरोबर आहे का? आणि अननोन फोर्सेस कॅल्क्युलेट केल्यानंतर जर उत्तर पॉझिटिव्ह असेल तर त्यांना टेन्साइल म्हटलं, उत्तर निगेटिव्ह आलं तर कॉम्प्रेसिव्ह म्हटलं. आणि शेवटी टेबल मध्ये प्रत्येक फोर्स काय लिहिलं? फक्त मॅग्निट्यूड लिहिलं. ठीक आहे. एखादा फोर्स निगेटिव्ह आला आणि तो फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये पाहिजे असेल तर काय केलं? तो पुटअप केला अलॉंग विथ निगेटिव्ह साइन. हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. ओके. आता एकच गोष्ट मी करतोय विथ युअर परमिशन. एकच मिनिटात थांबायचं आपल्याला.
तर अशाच प्रकारचं मी तुम्हाला सांगितलं, काल मी YouTube वरती जे व्हिडिओ पाहिले खूप इम्प्रेसिव्ह वाटले मला. तर हा एक प्रॉब्लेम आहे, दिसतोय तुम्हाला? येस. हा प्रॉब्लेम मी शिकवणार नाही तुम्हाला, मी तुम्हाला माझ्या नोटबुक मधला शिकवणार आहे. तर हा पुन्हा एकदा ऑल द फोर्सेसचा म्हणजे जॉईंटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि तो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यातले डायग्राम जे आहेत ते स्नॅपशॉट मी टाकलेत. याचं अनालिसिस ह्या पीपीटी मी अपलोड करतोय, सर्व कॅल्क्युलेशन आहेत. पण सर्वात महत्वाची गोष्ट शेवटी आहे, काय दिसतंय हो? युट्यूब लिंक दिसते, बरोबर आहे? हा. Yes. तर जे काय आपण डिस्कस केलेलं आहे ते सर्व डिस्क्रिप्शन ह्या युट्यूब व्हिडिओ मध्ये आहे. तो युट्यूब व्हिडिओ माझा नाही. ओके, माझं फक्त काय आहे, कलेक्शन आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तर ऍज अ होमवर्क कधी पण तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपण जे काय आज केलं त्या सगळ्याचे तुम्हाला रिव्हिजन पाहायला मिळेल. ओके, शॅल वी स्टॉप हिअर? सर्वांना समजलंय? Yes, sir. Yes, sir. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर प्रेशियस टाइम ऑन संडे. सर्वांनी आता एन्जॉय करा.